Hello student, today discuss mathematics paper first, chapter's name vectors. Next point, sections formula. Sections formula is related to the two formulae, sections formula for internal division and sections formula for external division. First, I will discuss the sections formula for internal divisions. Here is a simple theorem. Let point A bar and B bar be any two points in the space, and R, vector form मध्ये R bar, be point on the line segment AB dividing in the internally in the ratio m by n. Then R bar is equal to m B bar plus n A bar divided by m plus n. R show that. Here, given the state equations किंवा theorem, let A bar and B bar be any two points in a space and consider O is the origin point. As a vector form is related to the O to A is A bar, O to B is B bar, O to R is R bar. As per statements, as R is a point on the line segment AB and internally A, R and B is the important. R is the any point between the A and B, any positions of point between the A and B, and ratio AR divided by RB is equal to m by n. AR RB is important for the directions of vectors. Then n AR is equal to m RB. Directions of AR and RB is same. Directions of AR and RB is same. Important से कारण की आपण A to B चाललोय म्हणजे AR आणि RB ही अशी डायरेक्शन्स आली पाहिजे. आणि जर ह्याला आपण वेक्टर फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं तर रिलेशन्स काय ते n AR बार इज इक्वल टू m R B बार. आता AR बार ह्या सेगमेंटच्या वेक्टर्स मध्ये रिलेशन्स कसं लिहितो आपण R बार मायनस A बार हे आपण ऑलरेडी एक्झाम्पल सॉल्व करताना पाहिले इज इक्वल टू m B बार मायनस R बार. सिंप्लिफाय करा. देयरफॉर n R बार मायनस n A bar is equal to m B bar minus m R bar. आपल्याला LHS ला R bar हवा आहे म्हणून R bar च्या टर्म एका बाजूला घ्या, राहिलेल्या टर्म एका बाजूला द्या. म्हणजे therefore n R bar plus m R bar is equal to m B bar plus n A bar. इथून R bar कॉमन निघेल मीन्स R bar ब्रॅकेट आपल्या म्हणजे थेरम मध्ये m प्लस n आहे. ॲडिशनची पोझिशन्स बदलली तरी चालेल. m प्लस n इज इक्वल टू m B बार प्लस n A बार मीन्स देयरफॉर R बार इज इक्वल टू m B बार प्लस n A बार डिवायडेड बाय m प्लस n. एकदम सिंपल मेथडने आपण इथं सिम्प्लिफाय केलं. आपल्याला फक्त हे रिलेशन्स लक्षात ठेवायचे. AR डिवायडेड बाय RB इज इक्वल टू m n आणि त्यांचं असलेले पोझिशन वेक्टरशी रिलेशन इथे आपल्याला ऑलरेडीच देताना पोझिशन्स वेक्टर म्हणजे थेरममध्येच आपल्याला पोझिशन्स वेक्टर ही दिलेली आहे. आता जे आपण थेरम पाहिली ते आपण वेक्टरच्या फॉर्ममध्ये पाहिली. जर तुम्हाला पॉईंट हे कार्टेशियनच्या फॉर्ममध्ये दिले असतील म्हणजे कन्सिडर A पॉईंटचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स A1 A2 A3 म्हणजे थोडक्यात x1 y1 z1 आणि B ह्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स x2 y2 z2
म्हणजे आपण काय घेतो B1 B2 B3 आणि आपल्याला त्यांचा इंटरनली जो काय रेशो पॉईंट आहे R त्याचे XYZ म्हणजेच R1 R2 R3 असे आपण कन्सिडर केले. त्यांचं सेगमेंट जे डिव्हिजन दिले M/, तर मला हे XYZ हे पॉईंट्स फाइंड आउट करायचे असतात. मग ह्या जो एक्सचा जो रिलेशन्स येतं म्हणजे R1 त्याचं रिलेशन्स काय तर ह्या फॉर्म्युल्यानुसार M इंटू बीचा कार्टेशियन इज रिलेटेड टू द एक्स असेल तर एक्सशीच रिलेटेड येणार प्लस N एक्सचा कार्टेशियन डिवायडेड बाय M प्लस N. तुमचं ज्याप्रमाणे रेशिओ दिला आहे तो डायग्रॅम इम्पॉर्टंटच आहे पाहिजे, म्हणजे ज्या बाजूला त्याचा रेशिओ आहे तो अपोजिट आहे, म्हणजे M इकडे B कडे गेला आणि N इकडे A कडे आला. आता जर R2 असेल मग R2 साठी काय येणार B2 A2 डिवायडेड बाय M प्लस N. R3 असेल तर R3 साठी काय येणार B3 प्लस N A3 डिवायडेड बाय M प्लस N. हे तुमचे काय त्यात सिंपल फॉर्म मधले रिलेशन्स येतात, येते लक्षात. तर हे XYZ ह्या कंपोनंट्समध्ये सुद्धा आपण कोऑर्डिनेट्स दाखवू शकतो. आता नेक्स्ट रिमार्क घेऊ आपण. सेकंड कंडिशन्स, इफ R bar is the midpoint of the line segment AB means then the ratio M is equal to N or ratio is 1/2. The relations between the positions vector of R bar is equal to M B bar plus N A bar divided by M plus N is the simple formula. M and N ची व्हॅल्यू काय 1/1 means B bar plus A bar 1 plus 1 2 in the form of coordinates means x is equal to x1 x2 divided by 2 and y is equal to y1 plus y2 डिवायडेड बाय 2. ही आपलं हे कोऑर्डिनेटच्या फॉर्ममध्ये x1 x2. थर्ड रिमार्क, नेक्स्ट सेंट्रॉइड फॉर्म्युला, इफ A bar B bar and C bar are the vertices of triangle ABC and G bar is the centroid the triangle ABC, then G bar ची व्हॅल्यू काय येते A bar plus B bar plus C bar divided by 3. जो मिड पॉइंट ची रिलेटेड आहे तोच हा वर्टायसेसशी रिलेटेड येतो. तर नेक्स्ट रिमार्क आहे आपला टेट्राहेड्रॉन्स. फोर्थ रिमार्क, इफ ABCD A bar B bar C bar and D bar are the positions vector of the vertices A B C and D of a tetrahedron, then the position vector of its centroid. त्याचा जो सेंट्रॉइड पॉइंट येणार टेट्राहेड्रॉनचा तो काय येणार A bar plus B bar plus C bar plus D bar divided by 4. ट्रायंगल असेल तर 3, टेट्राहेड्रॉन असेल तर त्याला 4 येतात, लाईन असेल तर 2. सिंपल म्हणजे 2 डायमेन्शन सिंगल सेगमेंट लाईन असेल तर तिथं 2, ट्रायंगल असेल तर त्याला 3 साईड असतात म्हणजे 3 आणि टेट्राहेड्रॉनसाठी 4. असे सिंपल आपल्याला तिन्हीच्या तिन्ही हे एक एकंदर मिड पॉईंटशी रिलेटेडच फॉर्म्युले आपल्याला काय होतात तयार होतात. तर नेक्स्ट आपण थेरम पाहणार आहे सेक्शन्स फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन. सेक्शन्स फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन, लेट A bar and B bar be any 2 points in the space. इथे आपण डायग्राम केली, हे कोणते तरी एनी पॉईंट इन द स्पेस according to origin, and R bar be the third point on the line AB. R point हा थर्ड पॉईंट आणि तो लाईन AB डिवायडिंग द सेगमेंट AB एक्सटर्नली म्हणजे बाहेरून ॲज द रेशो B to R इज N आणि A to R इज M. ह्या रिलेशन्समध्ये तो काय करतो त्यांना रेशिओ करतो. इज अ सिंपल कन्सेप्ट आहे. B to R हा आता एक्सटर्नली म्हणून तो बाहेर दाखवला, इंटरनली होता तेव्हा तो लाईनवरती होतो. तर मला प्रूव्ह काय करायचं, R bar इज इक्वल टू M B bar मायनस N A bar डिवायडेड बाय M मायनस N ॲज द कंडिशन्स म्हणजे ॲज द पॉईंट R
divide segment AB external means A B at R. तर आपली डायरेक्शन्स कशी A to B आणि B to R. तर ह्यांचा जो रेशिओ येतो तो आपल्याला काय करायचं आहे, रेशिओ फाइंड आउट करायचा आहे AB आणि BR. मग ABच्या अक्रॉस रेशिओ काय असणार आहे, द सिंपल रिलेशन्स M मायनस N. बरोबर की नाही. आपण जो इंटरनलीचा फॉर्म्युला अप्लाय केला होता तोच फॉर्म्युला इथे यूज करणार आहे. फक्त इथे इंटरनली मध्ये आता कोण आला आपले इंटरनल पॉईंट, B आला. A आणि R हे बाहेरचे पॉईंट झाले आणि B हा इंटरनल. मग A टू B चा रेशिओ काय असणार आहे, M मायनस N इज द सिंपल कन्सेप्ट. मीन्स as the diagram, point B divided segment AR internally in the ratio M minus N raised to N. The simple concept का आलं. आपण ह्या डायग्रामनुसार घेतलं तर हा आता बी पॉईंट हा इंटरनली रेशिओ झाला ए आणि आर आणि त्याचा रेशिओ काय आला एम मायनस एन आणि दुसरा एन. तर इंटरनलीचा जो फॉर्म्युला आहे, तर इंटरनली रेशिओचा फॉर्म्युला काय आहे, आता बी बार हा सेगमेंटवर झाला मीन्स बी बार एम मायनस एन इंटू आर बार प्लस N into A bar divided by M minus N plus N. सिम्प्लिफाय केलं तर M minus N R bar plus N A bar divided by M minus N plus N means M. आणि हा M इकडे शिफ्ट करा म्हणजे आपलं काय झालं, M B बार इज इक्वल टू M मायनस N R बार प्लस N A बार. आपल्याला जो रेशिओ काढायचा तो R बारशी काढायचा आहे म्हणजे बाकीच्या सगळ्या टर्म इकडे शिफ्ट होतील. मीन्स देअरफॉर M B बार प्लस इकडे काय झालं मायनस N A बार, हा मल्टिपल इकडे आलं काय होणार डिवाइड इज इक्वल टू आर बार. म्हणजे तुमची सिंपल थेरम काय आली, देअरफॉर आर बार इज इक्वल टू एम बी बार मायनस एन ए बार डिवायडेड बाय एम मायनस एन. हे जे आपण सॉल्व केलं ते सिंपल इंटरनली रेशिओच्या फॉर्म्युले. आणि जी आपण थेरम इंटरनल जी सॉल्व केली तशी जरी सॉल्व केली असती तरी आलं असतं ए बार डिवायडेड बाय बी बार इज इक्वल टू एम बाय एन. आणि त्या रेशिओने जरी सिम्प्लिफाय केलं तरी आपली थेरम ह्याच पद्धतीने सॉल्व होते. इंटरनली आणि एक्सटर्नली डिव्हिजनचे आपण आता एक्झाम्पल पाहू. आपण एक्सटर्नली डिव्हिजनचा जे आपण इंटरनलीच्या फॉर्ममध्ये सोडवलं होतं, इंटरनल डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये थेरम सोडवलं त्याप्रमाणे पाहू. इथे ए आर आणि बी आरचं रेशिओ दिलं, ए आर एम आणि बी आर एन. म्हणजे जर क्रॉस मल्टिपल केलं तर एन ए आर इज इक्वल टू एम बी आर बार आणि त्यांचे पोझिशन्स वेक्टर काढले तर आर बार मायनस ए बार इज इक्वल टू एम आर बार मायनस बी बार. हे काय आपलं सिंपल रिलेशन्स आहे. हे जर रिलेशन्स आपण जर सॉल्व केलं बरोबर की नाही, मग हे रिलेशन सॉल्व केलं तर काय होणार एन आर बार मायनस एन ए बार इज इक्वल टू एम आर बार मायनस एम बी बार. हा इकडे शिफ्ट करा आणि हा मायनस इकडे आणा म्हणजे मायनस इकडे आलं प्लस होणार एम बी बार मायनस एन ए बार. हा प्लस तिकडे गेलं मायनस होणार एम आर बार मायनस एन आर बार.
इथून आर बार कॉमन आला आणि एम मायनस एन काय होईल डिवाइड होईल मीन्स देअरफॉर आर बार एम बी बार मायनस एन ए बार एम मायनस एन. तुम्ही ह्या दोन्हीपैकी कोणत्याही एका पद्धतीने थेरम काय करू शकता सॉल्व्ह करू शकता. इथे आपण इंटरनलीचा बेस घेऊन सोडवले तर हे आपण इंटरनलची थेरम जशी सोडवली होती त्याप्रमाणे सोडवले. आता आपण एक्झाम्पल घेऊ. फर्स्ट एक्झाम्पल, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट विच डिवायडेड द लाइन सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट A 2 -6 8 and B -1 3 -4 internally in the ratio 1:3 and second point externally in the ratio 1:3. आता इथे जे तुम्हाला पॉईंट दिल्यात ते कोऑर्डिनेटच्या फॉर्ममध्ये दिले, त्यांना आपण पोझिशन्स वेक्टर्समध्ये कन्वर्ट करू. इफ ए बार अँड बी बार आर पोझिशन्स वेक्टर ऑफ द पॉइंट ए अँड बी respectively, means therefore then a bar is equal to 2i cap minus 6j cap plus 8k cap and b bar is equal to minus 1i cap plus 3j cap minus 4k cap. हे आपले ए आणि बीच्या फॉर्म म्हणजे जो आपण फर्स्ट रिमार्क्स पाहिला होता त्या रिमार्क्समध्ये आपल्याला कोऑर्डिनेट दिले होते आणि त्या कोऑर्डिनेट्सवरून आपण इंटरनली रेशो किंवा एक्सटर्नली रेशो ह्याचं आपण रिलेशन्स पाहू शकतो. तर इथे आपल्याला फर्स्ट काय दिलेलं आहे इंटरनली रेशो. आर बार इज द पॉइंट विच divides the segment AB are internally in the ratio 1:3. म्हणजे आपले m आणि n काय झालं 1:3. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आर बार. तिथं आपण डायरेक्ट फाइंड आउट करू शकतो किंवा सेपरेट XYZच्या याच्यामध्ये सुद्धा म्हणजे R1 R2 R3च्या याच्यामध्ये सुद्धा करू शकतो. इथे जर आपण डायरेक्ट फाइंड आउट करायचं म्हटलं तर आर बार इज इक्वल टू एम बी बार. हा यम आहे आणि हा एन आहे. इथे मी ब्रॅकेट्समध्ये लिहितो एम इज इक्वल टू 1 आणि एन इज इक्वल टू 3. म्हणजे एम बी बार प्लस एन ए बार डिवायडेड बाय एम प्लस एन. मग एम काय आहे 1 इंटू बी बार काय मायनस आय प्लस 3j मायनस 4k प्लस एन 3 आणि ए बार काय 2i मायनस 6j प्लस 8k डिवायडेड बाय 1 प्लस 3. आता हे जर सॉल्व केलं आपण मायनस आय प्लस 6i म्हणजे काय आलं इथे 5i प्लस 3j मायनस 18j म्हणजे इथे काय आलं मायनस 15j मायनस 4k 3 इंटू 8 24 minus 4k plus 24 means plus 20k. म्हणजे आयला आयशी टर्म जेचं आणि केचं केला ह्या टर्मप्रमाणे आपण लिहिलं डिवायडेड बाय 4. सेपरेट करा म्हणजे आपल्याला द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट आर भेट. कारण आपल्याला काय काढायचं आहे इंटरनल रेशो तर कोऑर्डिनेट्स पॉईंट काढायचे आहेत. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट आर म्हणजे आपण पॉईंटवरून जसे पोझिशन्स वेक्टर बनवतो तसे पोझिशन्स वेक्टरवरून आपल्याला पॉईंट बनवता येतात. इथे काय येणार 5 डिवायडेड बाय 4 मायनस 15 डिवायडेड बाय 4 20 डिवायडेड बाय 4. 20 डिवायडेड बाय 4 मीन्स 5 पण बाकीच्यांचा रेशो काढता येत नाही त्याला डिव्हिजन परफेक्टली येत नाही. तर हे झाले तुमचे कोऑर्डिनेट. इंटरनली रेशो असेल
तर आरचे कॉर्डिनेट्स काय ना 5/4 मायनस 15/4 आणि 20/4. आता सेकंड दिले एक्सटर्नली रेशो. तुमची फर्स्ट कंडिशन तीच आहे, ह्याला म्हणतो फर्स्ट. आता सेकंड आर बार is the point which divides the segment AB are externally in the ratio 1/3. म्हणजे इथे सुद्धा m इज इक्वल टू 1 आणि n इज इक्वल टू 3. पण एक्सटर्नलीचा रेशोचा फॉर्म्युला इथला वेगळा आहे. m b बार मायनस n a बार डिवायडेड बाय m मायनस, इथे काय ते सबट्रॅक्शन्समध्ये, बरोबर आहे. तर इथे ते आपण जर पॉईंट्स लिहिले, m काय आहे 1, b बार काय आहे मायनस i प्लस 3j मायनस 4k ब्रॅकेट क्लोज मायनस 3, ए बार काय 2i मायनस 6j प्लस 8k डिवायडेड बाय 1 मायनस 3. आता जर हे आपण सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला आर बार म्हणजे स्मॉल आर बार हे आय जे केच्या फॉर्ममध्ये मिळते. इथे आपण कंटिन्यू करू. तर आर बार काय येईल मायनस आय मायनस 6i म्हणजे मायनस 7i प्लस 3j मायनस मायनस प्लस प्लस 18j म्हणजे काय आलं इथे प्लस 18 प्लस 3 21j मायनस 4k मायनस 3 प्लस 8 म्हणजे मायनस 24 मायनस 4 minus 24 means minus 28k divided by 1 minus 3 means minus 2. हे जर आपण सेपरेट केले कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट आर, त्याचे कोऑर्डिनेट्स काय येतील मायनस 7 डिवायडेड बाय मायनस 2 means 7/2 मायनस इथे लिहू पण मायनस 21/2 हा मायनस मायनस कसं प्लस 28/2 मीन्स 40. तर तुमचा एक्सटर्नली रेशोचे पॉईंट काय येतील 7/2 मायनस 21/2 प्लस 14 असे आपले इंटरनली आणि एक्सटर्नल. इंटरनलीचे हे रेशो झाले आणि एक्सटर्नलीचे हे रेशो. ज्याप्रमाणे फॉर्म्युला असेल त्याप्रमाणे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. नेक्स्ट एक्झाम्पल, इफ द 3 पॉईंट्स ए बी अँड सी त्यांचे कोऑर्डिनेट दिले 3 2 p, बीचे q8 मायनस 10 आणि सीचे -2 -3 1 आर कोलिनियर, देन फाइंड द रेशो इन विच द पॉईंट सी डिवाइड्स द लाईन सेगमेंट ए बी. तर आपल्याला सीचा रेशो काढायचा आहे. तो इंटरनली की एक्सटर्नल ते सुद्धा आपल्याला माहिती नाही दिले काही ते तर नाही दिलं आपल्याला. आणि पुढे काय दिलं फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू. आता इथे ज्यावेळेस आपल्याला परफेक्ट रिलेशन्स माहिती नसेल त्यावेळेस आपण काहीतरी एक कन्सिडरेशन्स करणार. तर कन्सिडर करू सपोज द पॉइंट सी divides the line segment AB in the ratio. आता तो रेशो आपल्याला माहिती नाही तर तो रेशो घेताना T ॲज 1 घ्यायचा. म्हणजे एक कंपेअर केला तर तो परफेक्ट डिव्हिजन आलं पाहिजे. म्हणजे एक 1 आला तर एक T असेल कारण आपल्याला एक नोन व्हॅल्यू पाहिजे आणि एक अननोन. तो 1 ही नोन झाली आणि T ही अननोन झाली बाय सेक्शन फॉर्म्युला. आता हा जो आपला सेक्शन्स फॉर्म्युला आहे तो इंटरनली एक एक्सटर्नल ते आपल्याला माहिती नाही म्हणजे आपण बाय सेक्शन्स फॉर्म्युला लिहिला. तर सेक्शन्स फॉर्म्युला आपला काय होता आर बार इज इक्वल टू एम बी बार प्लस एन ए बार डिवायडेड बाय एम बाय एन. तर आर बार इज इक्वल टू एम बी बार प्लस एन
ए बार डिवायडेड बाय यम प्लस यन. तर ह्या कंडिशन्सनुसार यम इज इक्वल टू टी आलं आणि यन इज इक्वल टू 1 आलं. बरोबर आहे की आर बार म्हणजेच काय सी बार टी बी बार असे प्लस 1 ए बार डिवायडेड बाय टी प्लस 1. इथे आपल्याला त्यांनी कोऑर्डिनेट्स ऑलरेडी दिले आहेत तर त्याचे पोझिशन्स वेक्टर लेट ए बार बी बार सी बार आर द positions vector of point A, B, C respectively. Therefore, A bar is equal to 3i plus 2j plus pk. B bar is equal to qi plus 8j minus 10k and C bar is equal to minus 2i minus 3j plus k. असे आपले तिन्ही पॉईंट झाले. हे तिन्ही इथे कम्पेअर करा. हे कम्पेअर केलं तर आपण आधीच्या एक्झाम्पलमध्ये पाहिलं -2i म्हणजे ए आणि बीच्या रिलेशन्सनी काहीतरी आय ती व्हॅल्यू येणार. तसंच -j प्लस केशी -2i minus 3j plus k is equal to t 3i plus 8j minus 10k plus 1 a bar तर 1 आपण लिहित नाही 3i plus 2j plus pk divided by टी प्लस 1. आता हे जर आपण सिम्प्लिफाय केलं तर काय आन्सर येईल. हे जर सिम्प्लिफाय केलं तर क्यू टी प्लस 3 आयमध्ये 8t प्लस 2 जेमध्ये -10t प्लस पी के डिवायडेड बाय टी प्लस के. हे कम्पेअर टू ह्याच्याशी येते म्हणजे -2 इज इक्वल टू क्यू टी प्लस 3 डिवायडेड बाय टी प्लस 1. -3 is compared to 8t plus 2 divided by t plus 1 and plus 1 इथे आता काही नाही म्हणजे 1 is equal to -10t plus p divided by t plus 1. ह्या इक्वेशन्समध्ये q आणि t हे दोन अननोन आहेत. ह्या इक्वेशन्समध्ये t हा एकटाच अननोन आहे. ह्या इक्वेशन्समध्ये टी आणि पी हे दोन अननोन. म्हणजे जर आपण हे जर कंपॅरिझन केलं आयला आय जेला जे आणि केला के तर इथून आपल्याला टी हा सिम्पल व्हॅल्यू भेटेल. तर टीची व्हॅल्यू काय येते जर हे आपण सिम्प्लिफाय केलं तर टी इज इक्वल टू -3 टी प्लस 1 इज इक्वल टू 8t प्लस 2. हे इक्वेशन आपण सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला टी भेटेल -5/11. ही व्हॅल्यू जर आपण ह्या इक्वेशन्समध्ये पुट केली तर मला क्यू भेटेल आणि ह्या इक्वेशन्समध्ये पुट केली तर मला पी भेटेल. तर मी इथे पुट करतो. देअरफॉर -2 इज इक्वल टू क्यू -5/11 प्लस 3 डिवायडेड बाय -5/11 प्लस 1. देअरफॉर Q इज इक्वल टू 9. ते सिम्प्लिफाय केलं तर मला क्यूचे आन्सर काय येत आहे 9. सेम कन्सेप्ट 1 इज इक्वल टू -10 इंटू टीची व्हॅल्यू काय -5/11 प्लस पी डिवायडेड बाय -5/11 प्लस 1 म्हणजे इथे पुट केली तर इथे मला पीची व्हॅल्यू भेटेल. तर पीची व्हॅल्यू काय येते -4. म्हणजे आता माझा जो रेशो आला तो काय आला -5/11. जर रेशो जर निगेटिव्हमध्ये असेल तर हा कसा डिवाइड करतो इज द एक्सटर्नली. कसा असणार आहे ए बी इज द एक्सटर्नली डिवायडेड. पॉईंट सी इज डिवाइड बाय सेगमेंट
AB are externally and ratio is 5/11. निगेटिव्ह साईन आलं म्हणून मी तो कसं डिवाइड करतोय तर एक्सटर्नली. जर पॉझिटिव्ह साईन असतं तर मी ते काय लिहिलं असतं इज द सिम्पल. इथे मायनस साईन आलं की नाही आपलं -5/11. म्हणून पॉईंट सी इज डिवायडेड बाय सेगमेंट ए बी आर एक्सटर्नली इन द रेशो इज 5/11. और तुम्ही असं लिहिलं तरी चालेल 5/11. इज दॅट क्लिअर. हे एक्झाम्पल इम्पॉर्टंट्स आहे 4 मार्क. और MCQला सुद्धा विचारतात हे रेशो एक्सटर्नली आहे की इंटरनली आहे. आता आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ. Show that the point with the positions vector 2a bar plus 3b bar minus 5c bar is equal to 0 are collinear and find the ratio at point C. आता कोलिनियर म्हणजे आपण इंटरनली आणि एक्सटर्नली रेशो पाहताना दोन्हीच थेरमच्या वेळेस आपण ती लाईन कशी घेतली होती, स्ट्रेट लाईन घेतली होती. म्हणजे ते तिन्ही पॉईंट्स काय होते एकाच लाईनवर होते, म्हणजे ते कोलिनियर असतातच बाय द रेशो जर आपला सॅटिस्फाय झाला. आणि आपल्याला सी काढायचं. इथे देताना आपल्याला सिम्पल इक्वेशन्स दिलेले, त्या इक्वेशन्सचा यूज करून आपल्याला एक्झाम्पल काय करायचं आहे, सॉल्व करायचं. वी हॅव 2a bar plus 3b bar minus 5c bar is equal to 0. आता इथे आपल्याला रेशो कुणाशी कंपेअर करायचा, सीशी. म्हणजे तो LHSला राहायला पाहिजे, बाकीचे सगळे RHSला गेले पाहिजे. पण हा सी इथे मायनस आहे, इकडे गेलं प्लस होणार. आपण लिहू 5c बार इज इक्वल टू 2a बार प्लस 3b बार. इथे फक्त आपला पोझिशन्स वेक्टर असतो म्हणून सी बार ठेवला आणि या 5कडे शिफ्ट केला तर 2a बार प्लस 3b बार डिवायडेड बाय 5. आपली थेरम काय ते मी शॉर्टकटमध्ये लिहितो. आर बार इज इक्वल टू एम बी बार प्लस एन ए बार डिवायडेड बाय एम प्लस एन. इज दॅट क्लिअर. तिथे जर आपण रिलेशन 2a बार प्लस 3b बार म्हणजे यम आणि एन हे जर 2 आणि 3 कन्सिडर तर त्यांची ॲडिशन ही खाली आली पाहिजे. तिथे काय ते 5 येते. मग 5 म्हणजेच काय झालं, टू प्लस 3 येते की नाही, म्हणजे हा यम झाला, हा एन झाला. म्हणजे सिम्पल कंडिशन्समध्ये पॉइंट सी डिवाइड सेगमेंट ए बी. तर इथे आता ए बी येईल का, तर बी पलीकडे गेल्यामुळे इथे काय येणार, बी ए. हा जो पाठीमागे असतो तो आधी लिहायचा. बी ए इंटरनली इन द रेशो 2:3. Therefore, point A, B, C are collinear. म्हणून हे तिन्हीच्या तिन्ही पॉईंट्स कसे येणार आहेत, कोलिनियर. सिंपल आहे. पॉईंट सी डिवायडेड सेगमेंट, हा जो पाठीमागचा पॉईंट आहे तो आधी लिहायचा. इथे आपण ए बी लिहिताना हा पाठीमाग आहे की नाही, म्हणून इथे काय आलं, बी ए इंटरनली प्लस असल्यामुळे इंटरनली इन द रेशो काय 2:3. म्हणून पॉईंट ए बी सी आर कोलिनियर. कारण की हे जर एका रेशो असतील तरच त्यांच्यामध्ये रेशो येईल की नाही, इंटरनली असेल किंवा एक्सटर्नली असेल. इथं जर मायनस साईन आलं तर ते एक्सटर्नली रेशो येईल आणि प्लस साईन आलं तर ते इंटरनली रेशो. ओके, थांबू आपण इथे. प्रॉब्लेममध्ये काय सजेशन्स असतील एक्सप्लेनेशन्समध्ये तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा. ओके, थँक्स.